कायद्याचा धाक नसलेले गुंड मनाला वाटेल तसं वागत असतात। त्यांच्या मनाविरोधात वागणाऱ्यावर झुंडीनं हल्ला करून दहशत माजवतात। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरच्या सिकंदराबाद ईदगाह परिसरात असाच कारनामा गुंडांच्या टोळक्यानं केला। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पेट्रोल देण्यास नकार देणाऱ्या पेट्रोल पंपावरच्या सेल्समनला त्यांनी मारहाण केली। पेट्रोल हा ज्वलनशील पदार्थ आहे, असं सहजासहजी कुणाला देता येणार नाही, कारण त्याचा वापर हे गुंड कशासाठी करतील याचा नेम नाही। त्यामुळे सेल्समनने नकार दिला, पण त्यावरून त्यांनी थेट त्याला मारहाण करायला सुरुवात केली। पण हा सगळा मुजोरपणा त्यांच्याच अंगाशी आला। पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय, अद्दल घडवली आहे। सराईत चोरटे किती बिनधास्त आणि सरावलेले असतात, ते किती सहज चोरी करतात बघा। कोल्हापुरातल्या या चोरीच्या घटनेतून ही बाब तुमच्या लक्षात येईल। दिवसा उजेडी इतक्या बेमालूमपणे आणि इतक्या जलद गतीने चोरट्यांनी गल्ल्यातली रोकड पळवली आहे। चप्पल विकत घेण्याच्या बहाण्यानं तो आला। आधी त्यानं टेबलवर ठेवलेलं पाकिट तपासलं, पण त्यात काही हाती लागलं नाही। मग त्यानं पुन्हा आजूबाजूचा अंदाज घेतला आणि परत थेट गल्ल्यालाच हात घातला। त्यानं हातातल्या स्क्रूड्रायव्हरनं फक्त गल्लाच नाही फोडला, तर गल्ल्यात बंद असलेली रक्कम सुरक्षित असल्याचा दुकानदाराचा विश्वास सुद्धा तोडला। त्यामुळे कितीही सुरक्षित वाटत असलं तरीही आपलं लक्ष दुकानात घरात कायम असायला हवं, नाहीतर तुमच्या नजरेखालून सुद्धा चोरटे कशी चोरी करतील याचा नेम नाही। मंडळी, कोण कशावरून वाद घालेल आणि वादाचं रूपांतर हाणामारीत कधी होईल सांगता येत नाही। सिने स्टाईल हाणामारीचा असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या अलीगंजमध्ये घडला। त्याचं झालं असं की शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं एका फर्निचर दुकानाच्या मालकाला बेदम मारहाण केली। फर्निचर दुकानाच्या मालकानं शेळी चारण्यास विरोध केला, त्यामुळे ही तुफान हाणामारी करण्यात आली। पीडित व्यक्तीनं 5 आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। वाद आणि मारहाण या घटना काही थांबत नाहीयेत। हल्ली तर या घटना जास्तच वाढल्याचं पाहायला मिळते। अगदी छोट्याशा कारणावरून सुद्धा 2 गट आपापसात भिडतात, पर यांची हाणामारी अगदी टोकाला जाऊन पोहोचते आणि हाणामारीचं रूपांतर अगदी प्राणघातक स्वरूपात पोहोचतं। आता हा व्हिडिओ बघा। उत्तर प्रदेशच्या काहसुनीत 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। वादात एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली। काही महिला सुद्धा युवकाला मारताना दिसतायत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। सर्वसामान्यांसाठी माणसातला देव म्हणजे डॉक्टर, कारण माणसांना मृत्यूच्या दारातूनही वाचवणारा डॉक्टर असतो। पण माणसांचा जीव वाचवणारा डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरच्याच अंगावर धावून गेलेला तुम्ही पाहिलाय का? ही दृश्य बघा। उत्तर प्रदेशच्या अमेठीमधली ही दृश्य आहेत, ज्यात एका रुग्णालयात मारामारी झाल्याचं दिसते। पण मारामारी दुसरं तिसरं कोणात नसून 2 डॉक्टरांमध्येच झाली। एका डॉक्टरनं दुसऱ्या डॉक्टरला आधी माणुसकी म्हणून रुग्णालय भाड्यानं दिलं, पण नंतर तीच माणुसकी विसरून रुग्णालय रिकामं करण्यासाठी तो डॉक्टर कुटुंबालाच घेऊन रुग्णालयात पोहोचला आणि त्या दुसऱ्या डॉक्टरला कुटुंबाने मिळून जबर मारहाण केली। चूक नसताना शिक्षा भोगावी लागते असं म्हणतात ते हेच। म्हणजे आता 2 मिनिटांपूर्वी ठीकठाक असलेल्या माणसाचं कधी काय होईल हे सांगता येत नाही। त्यात वाहन चालकांचा वेगावर नियंत्रण नसतं आणि अपघात तर होतोच। उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील हा अपघात आहे। हातगाडी चालक रस्त्याच्या एका बाजूला त्याची हातगाडी घेऊन कामात व्यस्त होता। नेहमीसारखा तो आपला धंदा करत असताना एक भलताच प्रकार घडला, ज्याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती। एक भरधाव वेगात असलेली दुचाकी आली आणि थेट हातगाडीला धडकली आणि अशी धडकली की हातगाडी चालक काही अंतरावर फेकला गेला। इथे दुचाकीस्वाराची चूक हातगाडी चालकाला भोगावी लागली। त्यामुळे वाहन चालकांना आता तरी जागे व्हा आणि वेगावर नियंत्रण ठेवा।
डंपर चालकांचा वाहन चालवतानाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आलाय। मंडळी, ही दृश्य तुमच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाहीत। घटना पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या नेरेगाव मधली आहे। हा डंपर चालक बघा कसा भरधाव वेगात डंपर चालवतोय आणि तो आपल्याच धुंदीत डंपर चालवत असल्याने आजूबाजूला असलेल्या दुचाकी त्याला दिसल्याच नाहीत आणि तेव्हा त्यानं आपली ही दुचाकी डंपरच्या खाली आलेली आपण बघतोय। डंपर दुचाकीसोबतच दुचाकीवरच्या तरुणाला सुद्धा चिरडून टाकलेला आहे। या मार्गावर डंपर चालकामुळे या आधी सुद्धा अशा पद्धतीचे अपघात घडलेत, त्यात अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव सुद्धा गमावलाय। त्यामुळे या डंपर चालकांवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी वाहन चालक करतायत। घराबाहेर अथवा घरात हल्ली कोणतीही वस्तू चोरांच्या नजरेपासून सुरक्षित नाही। कोंबड्या, बकऱ्यांपासून गटारावरची लोखंडी झाकणं सुद्धा चोरीला जाताना आपण बघितलंय। मात्र विजेच्या केबलवर सुद्धा चोरट्यांचा डोळा आहे। भिवंडी शहरातील टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीची केबल ही होती आणि विजेची केबल रातोरात चोरट्यांनी पळवली। चोरी करून तात्पुरता दिवस ढकलणाऱ्या या चोरट्यांनी 40 मीटर केबल चोरी केली। परिसरात कुणीही नसल्याचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी केबलवर डल्ला मारला। मंडळी, महिला घरातल्या चोरीपासून अंतराळापर्यंत हल्ली जाऊन पोहोचलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्या सुरक्षित आहेत का हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय। कारण अशातच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उचलणाऱ्या 2 घटना समोर आल्यात। या घटना आहेत आपल्या संभाजीनगर मधल्या। ही दृश्य जरा निरखून बघा। हे दुचाकीस्वार येतात, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या अंगाला स्पर्श करतात, त्यांची छेड काढतात आणि तिथून लागलीच पळ काढतात। एकीकडे महिलांना देवीसारखं पूजलं जातंय, तर दुसरीकडे मात्र समाजात अजूनही ह्या घृणास्पद घटना घडतात। या नराधमांना कायद्याचा धाक उरला की नाहीये असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासन याकडे लक्ष देत नाहीये असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या घटनांची दखल घेऊन आता प्रशासन काय पाऊल उचलतं हे पाहावं लागेल। टवाळखोरांची गुंडगिरी वाढतच चालली आहे। हाणामारी करणं म्हणजे एक प्रकारचा खेळ झालाय। आजकाल हाणामारीला कारण लागत नाही, कारण कोणतंही कारण असो हाणामारीनेच उत्तर दिलं जातं। उत्तर प्रदेशच्या हापूरमधली ही दृश्य, चौघांची टोळी विरुद्ध 2 भाऊ अशी भर रस्त्यात हाणामारी झाली। 4 गुंड मिळून 2 भावांना देन दणादण मारत होते आणि एखाद्या चित्रपटाचं शूटिंग सुरू असल्यासारखं बघणाऱ्यांनी गर्दी केलेली। या गुंड प्रवृत्तीच्या माणसांना अद्दल घडवणं गरजेचं आहे। त्यामुळे आता ही गुंडगिरी कधी आणि कशी थांबेल हा प्रश्न उपस्थित झालाय। कोणाला कधी काय आठवेल ते सांगता येत नाही आणि बरं जुनं आठवलंच तर माणूस केव्हा काय वागेल त्याचा सुद्धा नेम नाही। आता हेच बघा, ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या अलीगड मधली। या दृश्यात जी मारामारी दिसतीये ती जरी 2 गटात चाललेली भांडणं वाटत असली तरी ही मारामारी मुलीच्या माहेर आणि सासर अशा 2 कुटुंबांमध्ये झाली आहे आणि ते सुद्धा 1 वर्षापूर्वी झालेल्या लग्नावरच्या वादात। जुना वाद आठवला आणि मुलीच्या माहेरचे तिच्या सासरी धडकले। वाद पुन्हा चिघळला आणि मारामारी सुरू झाली। कधीच्या काळी आठवलेल्या जुन्या वादानं चांगलाच गोंधळ घातला। या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे।